आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। लोकशाही संकटात आहे। 20वे शतक हे लोकशाहीचं राज्य आणण्यासाठी झालेल्या संघर्षाचं शतक होतं असं आपल्याला म्हणता येईल। परंतु 21व्या शतकामध्ये मात्र ही लोकशाही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारे फॅसिस्ट फोर्सेस राज्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे। म्हणून हा लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे। हे जनसुरक्षा बिल हे कशाचं लक्षण आहे? तर लोकशाही नष्ट करून पाहणाऱ्या फॅसिस्टचं लक्षण आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून ज्यांना लोकशाही वाचवायची आहे किंवा ज्यांना अशी खात्री आहे की या भारतीय समाजाचं भवितव्य हे लोकशाहीमध्येच आहे आणि मजबूत आणि सुरक्षित लोकशाही असली पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी सगळ्यांनी या लढाईत सामील झालं पाहिजे आणि ते झालेले आहेत। याबद्दल मी त्यांचा आनंद तुमचं स्वागतही करतो आणि आनंदही व्यक्त करतो। पण आत्ताच अजित नवले म्हणाले तसं की फक्त सभेला उपस्थित राहणं म्हणजे लढाईमध्ये सहभागी होणं नाही, तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने कसं उपस्थित राहता येईल याचाही विचार केला पाहिजे। मी उल्काताईने सांगू इच्छितो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो काही कार्यक्रम ठरेल त्याच्यामध्ये सर्व शक्तीनिशी तुमच्या बरोबर असेल याची तुम्ही खात्री बाळगा। आज देशामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहिती आहे। अनेक लोक 5-5, 4-4 वर्ष जेलमध्ये आहेत आणि नंतर त्यांना सोडून का देण्यात येतं? त्याच्याविरुद्ध पोलीस कुठलीच एफआयआर दाखल करू शकत नाही, कुठला एव्हिडन्स दाखल करू शकत नाही। लोकशाहीची थट्टा चालू आहे। मालेगावला बॉम्बस्फोट झाला, पहिल्यांदा आधी मुसलमान मुलांना पकडलं होतं, ते सुटले। त्यांचं म्हणणं असं होतं की आमची 8-8 वर्ष 9-9 वर्ष गेली आणि खरा बॉम्बस्फोट करणारे पकडले गेले। मग हेमंत करकरे जे शहीद झाले त्यांनी काही लोकांना पकडलं होतं, त्यांना परत सोडलं। त्याची चर्चा कुठली टीव्हीवर झाली तर हिंदू भगवा दहशतवाद असतो की नसतो, उजवा दहशतवाद असतो की नसतो। प्रश्न महाराष्ट्र सरकारचा असा आहे की मालेगावला बॉम्बस्फोट झाला ना, मग तो कोणी केला? त्या गुन्हेगारांना पकडण्याचं काम कोणाचं आहे? महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं आहे। त्यांनी ते करण्यासाठी ते नालायक ठरले हे सिद्ध झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून ते सिद्ध व्हायला पाहिजे। तसंच मुंबईच्या 92-93 खटल्याचं आहे। 19-20 वर्षानंतर लोकांना सोडून देण्यात येतं। प्रश्न सोडून देण्याचा नाहीये, त्यांचं काय नुकसान झालं ते आहे, ते भरून देण्याचा कसं भरून देता येईल त्याचा विचार समाजाने करावा। परंतु मुद्दा असा आहे की गुन्हेगारांना पकडून शासन करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती शासनाची आहे आणि त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करतंय आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करतंय, त्याला आपण बळी पडतोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण फार सावध राहिलं पाहिजे, सजगपणे पुढे गेलं पाहिजे, कारण देशामध्ये लोकशाही संकटात आहे। आज ही लोकशाही संकटात येण्याचं कारण काय? 1992 साली जेव्हा सोव्हिएट युनियनचं पतन झालं तेव्हा बऱ्याच लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या। पण मी आपण आठवण करून देतो की सोव्हिएट युनियन जोपर्यंत होतं तोपर्यंत भांडवलशाहीला ह्युमन फेसची गरज होती, त्यांना वेलफेअर इकॉनॉमिक्सची गरज होती। जेव्हा सोव्हिएट युनियन कोसळलं आणि लोकांना असं वाटलं की आता समाजवादा पर्याय नाहीये, तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की आता भांडवलशाहीशिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून भांडवलशाहीला वेलफेअर इकॉनॉमिक्सची आणि लिबरल डेमोक्रेसीची गरज संपली। म्हणून मध्यममार्गीय पक्ष संपत चाललेले आहेत। म्हणून डावी, उजवी आणि मध्यममार्गी ही लढाई ही शब्दरचना खोटी आहे। खरी लढाई, खरी लोकशाही जी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की देश म्हणजे कोण? देश म्हणजे देशातली जनता। खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य मला आठवतं, मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना ते म्हणायचे, भारत माता म्हणजे कोण? तेव्हा सगळे लोक एकमेकांकडे बघायचे, तेव्हा पंडितजी म्हणायचे इथला कामगार, इथला शेतकरी, इथला कष्टकरी समुदाय म्हणजे भारत माता आहे। त्याच पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा भारतामधली पहिली स्वातंत्र्य नंतरची दंगल झाली, हिंदू मुस्लिम दंगल जबलपूरला झाली होती, त्याच्यानंतर IAS अधिकाऱ्यांची सभा घेताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे मत ऐकून स्पष्टपणे असं म्हटलं होतं की भारतामध्ये जर हुकुमशाही येणार असेल तर ती बहुसंख्याकांच्या माध्यमातूनच येईल। बहुसंख्याकांना धार्मिक भावना भडकून त्याच्यामार्फतच या देशामध्ये हुकुमशाही येईल असं पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य होतं। म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना पदोपदी दुश्मन म्हणून ठरवण्याचं जे कारण असतं त्याचं कारण ते असतं कारण त्यांना पूर्णपणे जाणीव होती की ह्या देशाच्या लोकशाहीला धोका कोणापासून आहे? तर तो उजव्या शक्तीपासून आहे, महात्मा गांधींच्या खून करणाऱ्या विचारांपासून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून या देशामध्ये खरी लढाई आहे ती लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। आणि म्हणून जनसुरक्षा बिलाला जो विरोध होतोय
तो लोकशाही वाचवण्यासाठी आहे. सरकार म्हणजे देश नाही, सरकारी योजना म्हणजे देशहितच आहे असं समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये भारतीय घटनेने विरोध करण्यासाठी एक जाणीवपूर्वक कायदेशीर मार्ग दिलेला आहे. तो कायदेशीर मार्ग बंद करण्याचा हा जनसुरक्षा कायदा म्हणजे उपाय आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा लोकशाहीच्या नडीचा घोड घेणारा, लोकशाहीचा खून करणारा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून याला तीव्रपणे विरोध करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणून ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. अडवाणी बरोबर म्हणाले होते की एक घोषित आणीबाणी होती आणि एक दुसरी अघोषित आणीबाणी आहे. या सध्याच्या अघोषित आणीबाणीच्या विरुद्ध पण संघर्ष तीव्र झाला पाहिजे आणि जनतेचा संघर्ष म्हणून आपण तो पुढे नेला पाहिजे, एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि कम्युनिस्ट पक्ष या लढाईमध्ये लोकशाहीच्या वाचवासाठी आपल्याबरोबर आहे याची खात्री देतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून हा लढा यशस्वी करूया आणि करू शकतो याची जाणीव ठेवूया. त्याच्यासाठी 11 महिने झालेला शेतकऱ्यांचा संघर्ष हा आपल्यापुढे आदर्श आहे. तो समजून आपण तीव्र आणि मोठ्या संघर्षाची तयारी करूया, एवढं त्या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, लाल साहेब. हा कायदा मंजूर झाल्यानंतर, कायदा मंजूर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आम्ही गेलो होतो राज्यपालांना भेटायला. आणि राज्यपालांनी आपल्याला एक आश्वासन दिलं, हास्यास्पद आश्वासन. त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत मी ह्या खुर्चीवर बसणार तोपर्यंत हा कायद्याचा दुरुपयोग होणार नाही. आणि असंच आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याच प्रकारचे भाषा त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा मांडली. राज्यपालांना समजत नाही का की जेव्हा तुम्ही आम्हाला अटक करणार आणि मॅजिस्ट्रेट समोर आम्हाला ठेवणार तेव्हा आम्ही असं सांगू का मॅजिस्ट्रेट समोर की नाही मला सोडा, कारण राज्यपालांनी सांगितलं की बरोबर दुरुपयोग होणार नाही. अरे त्यांना माहितीच आहे की मॅजिस्ट्रेट समोर आपल्याला लेटर ऑफ द लॉ प्रत्येक प्रोव्हिजनवर, प्रत्येक सेक्शनवर आपल्याला जावं लागणार. आणि ह्या कायद्यामध्ये जे तरतुदी जे आहेत, जे 12,000 लोकांनी जे सुचवलेले आहेत, त्यांना किंमत न देता तुम्ही जे बेकायदेशीर कृत्यामध्ये जे बदल करायला पाहिजे होते तुम्ही केलेलेच नाही. उलट तुम्ही जेव्हा हा जे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन सकट तुम्ही आणखीन काहीतरी जोडून आणलं, यासारखा संघटना जे पहिलं नव्हतं तुमच्या जे कायद्यामध्ये, तुमच्या जे ड्राफ्टमध्ये, तुमच्या जे मसुदामध्ये, हे तुम्ही आणलं. पण हे सर्व सांगून सुद्धा मला असं वाटतं की कायदा पास झाला 10 जुलैला, 10 जुलै, 11, 12 जुलैला, 10लाच विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी. आज आहे 14 ऑगस्ट, 1 महिना झाला. काय ह्या लोकांनी, का राज्यपालांनी सही नाही केलेली आतापर्यंत? जरूर उद्धव ठाकरे साहेबांनी आणि बाकीचे मंडळी गेले होते त्यांना भेटायला, आम्ही सुद्धा गेलो होतो त्यांना भेटायला. आणि तुमच्या सर्व जे आहेत 12,000 लोकांच्या हरकती 22 तारखेला, 22 एप्रिलला रस्त्यावर आपण उतरलो 75 ठिकाणी. 30 तारखेला, 30 ऑगस्टला, 30 जुलैला, 30 जूनला, 30 जूनला आपलं मोठी परिषद होती. मला वाटतं की कुठे ना कुठे काहीतरी असर होत आहे. उद्या ते पास करतील, उद्या सही करतील, पण जे मुद्दे आपण उपस्थित करतो आणि ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरायला सुरू केला त्यांच्यावर असर पडत आहे की बरोबर ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी आहे याच्यामध्ये. आणि बिंदास आम्ही करू शकत नाही जसं आम्हाला करायचं होतं. आणि म्हणून आज निधार परिषद आपण घेत आहोत. आपण जे आंदोलन सुरू केलं आहे ते आणखीन तीव्र करा, निर्धार घ्यावा. मुद्दा येतो, मला आठवण आहे सुभाष डोमटेंनी मुद्दा उपस्थित केलेला होता एका मीटिंगमध्ये, ऑनलाईन मीटिंगमध्ये, की जे लोकांचे प्रश्न जे आहेत, दैनंदिन प्रश्न जे आहेत, त्या प्रश्नावर आपण लोकांना एकत्रित करायला हवा, पण ह्याच्याशी जोडून. आणि म्हणून आपण जे आहोत इथे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं, आपण जे वेगवेगळ्या संघटनेचं, ज्या लोकांचं जमिनी जात आहे शक्तीपीठमध्ये,
ज्या लोकांचा वन हक्क दावा नामंजूर केलं जात आहे, ज्या लोकांचे नाव धारवीचे याद्यामध्ये वगळण्यात आलेले आहे, गायरान जमिनीचे जे आहेत बरोबर त्या लोकांना हुसकावलं जात, ज्या लोकांचा वेगवेगळं परिस्थितीमध्ये राशीन कार्ड नाकारलं जात आहे, ह्या लोकांबरोबर काम करणारे आपण सर्व आहोत. आपली जबाबदारी बनते आज की बरोबर आपण निर्धार घेऊ की त्या लोकांना आपण संघटित करू. ह्या मुद्द्यावर, त्यांच्याच राशीच्या मुद्द्यावर नाही, ह्या मुद्द्यावर कधी 10 सप्टेंबरला, कधी 2 ऑक्टोबरला आपण त्यांना एकत्रित करूया. निर्धार आपल्याला घ्यायचा. आपण कार्यकर्ते आहोत आणि हा आवाहन मी करतो सर्वांना. मी पुढे जाऊन माझी एक सूचना आहे की 2 ऑक्टोबर नंतर सुद्धा हे जे आपण करणार आहोत 2 ऑक्टोबर पर्यंत आपल्या जिल्ह्यांमध्ये, आपल्या तालुक्यांमध्ये आपण करणार, एकत्रितपणे करणं सुद्धा गरजेचे आहे. माझी सूचना आहे, समितीचे मी मेंबर जरी आहे तरी सुद्धा सूचना आहे की 2 ऑक्टोबर नंतर बघूया जे प्रतिसाद आपण बरोबर मिळाला आणि मला वाटतं मिळले, मग आपण एकत्रितपणे कुठून तरी ठाणे सांगा किंवा दुसरं कुठून तरी, पण 1-2 दिवसाच्या शॉर्ट मार्च, लॉंग मार्च आपण घेऊया. 2 दिवसाच्या शॉर्ट मार्च घेऊया, लॉंग मार्च जरी नसेल. आणि आपण सर्व कार्यकर्ते असतील, लोक असतील, हे सर्व जे लोक ज्यांच्या बरोबर आपलं काम आहे आणि त्याच्या बरोबर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आपल्या बरोबर असतील, 2 दिवस आपण चालत येऊ मंत्रालयाला, अशी माझी एक सूचना आहे. निर्णय नाही, माझी फक्त सूचना आहे. निर्णय जसं आपला पवार साहेबांनी सांगितलं की सामूहिक निर्णय घेतला जाईल आणि ते सर्व मानतील, अशी सूचना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद. धन्यवाद कॉम्रेड ब्रायन लोबो. यानंतर CPI-ML लिबरेशनचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड उदय भट हे बोलतील. आजच्या जनसुरक्षा विधेयक राज्यव्यापी परिषदेच्या निमित्तानं इथे मंचावर बसलेले शिवसेनेच्या पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ, आत्ताच बोलून गेलेले सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, इतर सर्व सर्वमान्य नेते आणि या परिषदेकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना, मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट आहे आणि आज स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपण एक निर्धार करण्याकरता इथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम या स्वातंत्र्याकरता ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं, आपण मी त्याग सहन केला, हाल सोसले, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात वीरांना, शहीदांना मी पहिल्यांदाच एक आदरपूर्वक नम्र अभिवादन करतोय. या भारतामध्ये या स्वातंत्र्याचा पातळीवरचा निरनिराळा संघर्ष आज अनेक वर्षापासून, अनेक शतकांपासून चालू आहे. एक सामाजिक सांस्कृतिक स्वातंत्र्याचा संघर्ष आहे आणि खास करून इंग्रजांच्या आगमनानंतर जी एक नवीन व्यवस्था भांडवलशाहीच्या रूपाने आपल्यावर आली, त्याच्या दृष्टीने पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याची सुद्धा एक लढा, संघर्ष आपल्याकडे चालू आहे. आणि या सगळ्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये त्यावेळच्या प्रस्थापितांनी हे स्वातंत्र्य दडपून टाकण्याकरता, या चळवळी दडपण्याकरता सर्व प्रकारची ताकद लावलेली आहे. आणि आज सुद्धा ज्या शक्ती भाजपच्या रूपाने 2014 पासून आणि महाराष्ट्रामध्ये आता सत्तास्थानी बसलेल्या आहेत, ते त्या प्रस्थापित वर्गांचा प्रतिनिधित्व करतात की ज्यांनी शतकांशतक वर्षाचा जो सामाजिक स्वातंत्र्याचा संघर्ष भारतामध्ये होतोय, महाराष्ट्रात होतोय, त्याला विरोध करणाऱ्या त्या शक्ती आहेत. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा जो संघर्ष झाला, त्याचा आपण उद्या उत्सव साजरा करणार आहोत स्वातंत्र्याच्या निमित्तानं. त्याच्यात निव्वळ भागीदारीच नाही, तर बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांना हस्तपूर्ण वावरलेल्या त्या शक्ती आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या मग तो शेतकऱ्यांच्या आघाडीवर असेल, कामगार कष्टकऱ्यांच्या असेल, असंघटित असेल, हा जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये उघड पद्धतीने
माणसाला कुठलंही स्थान न देता एक तथाकथित राष्ट्राचं भ्रम तयार करून एका मुठभर भांडवलदारांच्या विकासाच्या पोटी बाजू घेणाऱ्या सगळ्या शक्ती आहे. आणि या सगळ्या शक्तीला कायमच लोकशाहीचं आणि समाजाच्या विरोधाचं वावडं असतं. आणि त्यांना सत्तास्थानी आल्यानंतर त्या प्रकारे त्यांचा व्यवहार होतो. आणि आज त्यांनी संबंध भारतामध्ये तुम्ही आसाम पासून कुठेही जा, त्यांनी दिनदयाळ मार्गाने हे देशाचं संविधान, ही लोकशाही ही संपुष्टात येईल, आपली जी पुरोगामी परंपरा आहे ती मोडीत निघेल, अशा प्रकारचं सर्व प्रकारची ताकद आणि त्यांनी आपली शक्ती तिथे पणाला लावलेली आहे, सत्ता पणाला लावलेली आहे. आणि त्याकरता जे जे काही त्यांना मिळेल, मग ते मीडिया हाताशी धरणं, न्यायव्यवस्था खिळखिळी करणं, निवडणूक आयोगासारखी जी आता परवा बघितली ते पाहणं, लोकनियुक्त सरकार जे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की त्याचं उघड त्यांनी दरोडा घालून ते सरकार पाडलं, ते अशा पद्धती असो किंवा समाजामध्ये भेदाभेद करण्याकरता शक्ती असो, हे सगळे ते वापरतायत. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याला आणखीन एक जोड या जनसुरक्षा विधेयकाची दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे जनसुरक्षा विधेयक त्याची फोड आपण सगळे कार्यकर्ता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं टोक काय आहे. एका बाजूला जो सगळा विरोध होणार आहे, जो प्रचंड प्रमाणात त्यांनी प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि त्या अदानी अंबानी सारख्यांच्याकडे जी आर्थिक शक्ती एकवटणार आहे आणि त्यामध्ये सर्व क्षेत्रातल्या आपल्या लोकांवर हल्ले होणार आहेत, तो विरोध संघर्ष रस्त्यावर उतरू नये म्हणून त्यांनी हा बंदोबस्त करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. भले त्यांच्याकडे विधानसभा आणि विधान परिषदेमधलं पार्श्वबळ असेल, पण त्यांना कल्पना नाही किंवा त्यांना त्याचं भान नाही की विधानसभा आणि विधान परिषद हे जरी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असलं तरी महाराष्ट्रातली 12 कोटी जनता, सार्वभौम जनता ही खरी निर्णायक शक्ती आहे. आणि ती निर्णायक शक्ती जोपर्यंत तुम्हाला मंजुरी देत नाही तोपर्यंत तुमचा कायदा हा तुम्ही मंजूर केला असला दोन्ही सभागृहामध्ये तरी जनता तो खपून घेणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हा संघर्ष आपण उभा करतोय. आणि उल्का महाजन यांनी जी प्रस्तावित करताना जो कार्यक्रम आपल्या समोर ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आमचा सगळ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहेच, सक्रिय सहभाग राहील. आणि या परिस्थितीच्या वतीने मला असं वाटतंय की आपण आणखीन एक निर्धार केला पाहिजे की हा भाजप आणि RSS सारख्या प्रवृत्ती या सत्तास्थानी आल्यानंतर निरनिळ्या प्रकारच्या चोरीच्या प्रकाराने निरनिळ्या प्रकारे जरी त्यांनी सत्ता काबीज केली असली तरी काही प्रमाणात किंवा एक बऱ्यापैकी जनमत त्यांनी आपल्या बाजूला घेतलेलं आहे. आणि ते जनमत घेण्याची त्यांची दोन जी अंग आहेत की एक देशाचा विकास आम्हीच करू शकतो आणि हा आमचा विकासाचं हे मॉडेल आहे. आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक दृष्ट्या राष्ट्रवादाचा एक आधार घेऊन राष्ट्र म्हणजे काय सांगण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, या दोन्ही अंगाला आपण कडाडून विरोध केला पाहिजे की यांचा विकास हा फक्त मुठभरांचा विकास आहे जो शेतकऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये दाखवून दिला आणि त्यांना मोदींना तो माघार घ्यावी लागली. आणि त्या प्रकारचे त्यांचा जो विकासाचा जो पडदा त्यांचा जो आपण फाडला पाहिजे, हा खरा विकास कोणाचा आहे त्या आघाडीवर सुद्धा आपल्याला जनमतामध्ये लोकांमध्ये जाऊन प्रचार केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे राष्ट्र म्हणजे आम्हीच आहोत आणि आम्हीच म्हणजे फक्त भाजप आणि भाजप म्हणजे फक्त सुद्धा दोनच व्यक्ती आणि त्या दोघांच्या व्यक्तीच्या मागे आणखीन दोन व्यक्ती म्हणजे ते राष्ट्र आहे. मला वाटतं याचा सुद्धा पर्दाफाश आपण पाडला पाहिजे. आणि महाराष्ट्रासारखं असं एवढा मोठा इतिहास असलेला मला वाटतं राज्य दुसरं नाही की जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा आणि जनतेचा काय विचार असू शकतो हा सांगणारा कोण असेल तर हा महाराष्ट्रच आहे. आणि या महाराष्ट्रातनं या जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं या लढाईला आपण तोंड फोडूया आणि देशामध्ये लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणारं आणि हुकुमशाही आणि फॅसिझम कडे नेणारा हा जो काही प्रवास सुरू झालाय तो कुठेतरी आपण थांबूया आणि पुन्हा एकदा लोकशाही आणि संविधानाच्या मार्गावर या देशाला नेऊया हा निर्धार आपण करूया. आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत एवढेच पाठिंबा व्यक्त करतो. इन्कलाब जिंदाबाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.